केलं जाते का हे देखील आपल्याला पाहायला करावं लागेल. बंद दारावर आपण पाहतो चर्चा. निर्णय घेतले स्थानिक लोक घेतील. पक्षश्रेष्ठी असं म्हणतात की जे काही निर्णय घेतील ते स्थानिक लोक घेतील. नाही, स्थानिक लोकांचाच निर्णय आहे तो आम्ही कळून राहिलो ना त्यांना. शेवटी त्यांना त्यांच्याकडून हिरवी झेंडी आली तर उद्या तुम्हाला सांगू. उद्या पत्रकार परिषद असल्याचं बोललं जातं 11 वाजता. काय नाही, अजून काही असं ठरलं नाही. तिकडून जो निर्णय येईल त्याच्यानंतर पत्रकार परिषद घ्यायची केव्हा घ्यायची हे तुम्हाला कळू ना. निवडणूक तोंडावर आलेली आहेत अद्यापर्यंत. परवाच निवडणूक आहे ना, त्याच्या आधी निर्णय डिक्लेअर होईल ना, त्याच्या आधीच तुम्हाला कळन ना. बैठक झाली या ठिकाणी. नेमकं वंचितला पाठिंबा काँग्रेस देणार किंवा नाही? नाही, स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की गटनेत्यांशी चर्चा केली, कारण की शेवटी गटनेते तिथे त्या नगरपालिकेमध्ये मतदान करून घेणार आहेत, म्हणून आम्ही सगळं गटनेत्यांना बोलवलं होतं. गटनेत्यांशी अत्यंत विस्तृतपणे चर्चा झाली. त्यांनी जे आम्हाला सांगितलं की काय तिथे काय हालचाली आहेत ते सगळं आम्ही समजून घेतल्या. त्या अनुषंगाने आता आम्ही पक्षश्रेष्ठींना हे सांगणार आहे. निर्णय आम्हीच डिक्लेअर करू. आणि उद्या आता ही फक्त झाली नगरपालिकेची, महानगरपालिकेची बैठक उद्या सकाळी 11 वाजता. 18 नगरसेवक आहेत, मोठा एक बल्क आहेत, तर उद्या त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत. आणि त्या चर्चा झाल्यानंतर आणि काय शेवटी तिथून निरोपच पाठवायचे आहे ना. शेवटी काही तिथे जनमानसाची निवडणूक नाही आहे, फक्त काय निरोप पाठवायचे. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्यांना निरोप पाठवून जो हा निर्णय झालेला आहे तो निर्णय त्याची अंमलबजावणी होईल याची खात्री करू. गटनेत्यांचं काय असं आहे, त्यांनी आम्हाला प्रायव्हेटमध्ये सांगितलं. असं आहे, ज्या गोष्टी त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगितल्या त्या आम्ही उघड करणं प्रशस्त होणार नाही जोपर्यंत आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीच्या कानावर ते टाकत नाही. एक पक्षश्रेष्ठीच्या कानावर टाकून त्यांच्याकडून निर्णय झाल्यानंतर आम्ही हा निर्णय पोहोचू. हो, विश्वजित कदमांनी काँग्रेसला अडचणीत आणलं का? हर्षजित देशमुखांनी काँग्रेसला अडचणीत आणलं का? हे बघा, असं आहे की आता हर्षजित देशमुख हा ॲटम संपलेला आहे. त्यांनी डिजिटल पद्धतीने प्रयत्न केला, ते काही वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे आजच्या घडीला त्यांची उमेदवारी आम्ही गांभीर्याने नाही घेणार. एवढं निघाला नाही. पाठिंब्यासंदर्भात काय सांगणार? पाठिंब्यासंदर्भात आता सकाळी आमची बैठक झाली, सुनील भाऊ बोललेच. आता बैठक झाली सर्व पक्षनेते म्हणजे गटनेते, सर्व नगरपालिकेचे आमचे गटनेते हजर होते. त्यांच्याशी सर्व चर्चा झाली आणि त्यांचं जे काही मत त्यांनी दिलं ते मत आम्ही आमच्या ज्येष्ठीला कळू, प्रदेशाध्यक्षांना कळू आणि त्यांचा जो काही निर्णय राहील तो उद्या आम्ही डिक्लेअर. तरी किती वाजता होईल निर्णय, अंतिम निर्णय? कारण मतदान परवाला आहे. हो, आता आम्ही सर्व त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना हे सर्व मत आम्ही त्यांना कळू आणि त्यांनी आज निर्णय दिला तर ठीक आहे, नाही तर उद्या निर्णय देणार आहे. उद्या हो, काही गटनेत्यांनी वंचितला पाठिंबा द्यावा असं सूचना केल्या तर काही नाही, आता सर्व गटनेत्यांना वेगवेगळं आपले मतं नोंदवले. त्या सर्व मतं आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगू आणि त्यांचा जो निर्णय आहे तो आम्ही क्लिअर करू. 2 मतप्रवाह असल्याचं बोललं जाते वंचितला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसने. नाही, असं काही वाटलं नाही. आता हे जे काही गटनेत्याची बैठक घेतली हा तुमचा विषय आहे. हा तुम्हाला कोणं सांगितलं, कसं सांगितलं हे नाही, पण जो काही निर्णय त्यांनी दिला आम्हाला तो काही प्रवाह वगैरे 2 नाही 3 नाही, एकच मत, एकच मत दिलं आणि तेच मत आम्ही पक्षश्रेष्ठींना करू आणि त्यांच्याकडून जो निर्णय येईल तो डिक्लेअर करू. ठीक आहे.